चला तर आज बनवूया झटपट तयार होणारी चिकन ग्रेव्ही। कुठलेही वाटण न करता अगदी झटपट तयार होतं आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, तर इकडे मी 1.5 छोटा चमचा एवढं मीठ घेतले। 1 चमचा ताजी आलं आणि लसणाची पेस्ट घेतली, तर ती याच्यामध्ये घालायचे आणि आलं लसूण पेस्ट आणि मीठ या चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं हे चिकन आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचे। तर इकडे बरोबर 15 मिनिटं झालेत। एका पातेल्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचे। आता तेल व्यवस्थित चांगलं असं गरम झालं ना, तर गॅस एकदम बारीक करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। तर तुमच्याकडे जे कुठले खडे मसाले असतील तर ते तुम्ही इकडे वापरू शकता। आता हे खडे मसाले एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला बारीक गॅसवर चांगले असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर खडा मसाला चांगला असा भाजला गेला। याच्यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे एकदम बारीक असे चिरून घ्यायचेत आणि ते याच्यामध्ये घालायचेत आणि हा कांदा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे। तर इकडे कांदा आपला थोडासा भाजला गेलाय। याच्यामध्ये 1 चमचा एवढा आलं लसणाची पेस्ट घालायचे। आता ही पेस्ट सुद्धा या कांद्यासोबतच आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आणि हा कांदा आपल्याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। तर इकडे बघू शकता कांद्याला चांगला असा सोनेरी कलर आलाय। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे। 2 मध्यम साईजचे टोमॅटो एकदम बारीक असे चिरलेत, तर ते याच्यामध्ये घातलेत। आता हा टोमॅटो आपल्याला या कांद्यासोबत चांगला असा भाजून घ्यायचे। जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चांगला असा शिजत नाही, तर तोपर्यंत आपण याला परतत राहायचे। तुम्ही आता इकडे थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल, जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन असा भाजला जाईल, शिजला जाईल। आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। तर इकडे मी पाव चमचा हळद घातली, 2 चमचा रंगाचं लाल तिखट घातलंय, अर्धा छोटा चमचा चिकन मसाला घालायचा, साठवणीचा मसाला घातलाय 1.5 चमचा, तिखट कमी जास्त करू शकता। इकडे मी धना जिरा पावडर 1 चमचा घातलाय आणि थोडंसं मीठ घातलंय, म्हणजे एक अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये मी मीठ घातलंय। आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे थोडंसं कोरडं झालंय, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत आणि याला व्यवस्थित असं चांगलं तेलसुद्धा सुटेल। तर अगदी थोडंसंच पाणी मी याच्यामध्ये घातलंय। परत एकदा मिक्स करायचं आहे आणि याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत ना हे आपल्याला बारीक गॅसवर चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये चांगल्या असं मसाल्यांना तेलसुद्धा सुटले आणि हे सगळे मसाले चांगले असे एकजीव झालेत। कांदा टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजला गेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे। व्यवस्थित असं चिकनसुद्धा आपल्या या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता या चिकनमध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही। चिकनला सुद्धा स्वतःचं असं पाणी असतं, तर ते सुटण्यासाठी आपल्याला याच्यावर एक 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला चांगली अशी वाफ काढून घ्यायचे। तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहे। तर इकडे बघू शकता एक 5 मिनिटं झालेत आणि चिकनला चांगलं असं स्वतःचं पाणीसुद्धा सुटलंय। मिक्स करून घेऊया आणि आता हे चिकन आपल्याला जास्त असं पातळ बनवायचं नाही, थोडंसं ग्रेव्हीदार बनवायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे जास्त पातळसुद्धा नाही होणार आणि छान अशी याची ग्रेव्ही तयार होईल। तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक चिकन चांगलं असं शिजवून घ्यायचं एक 10 ते 15 मिनिटांसाठी। गॅस एकदम बारीक करायचा आणि हे चांगलं असं शिजवून घ्यायचं। तर आता इकडे बरोबर 15 मिनिटं झालेत आणि आपलं चिकन चांगलं असं शिजलं गेलं। तर आता आपण एकदा चेक करूया। तर चिकन चांगलं असं शिजलं गेलं आहे। याच्यामध्ये 4 चमचे एवढं दही घेतलं आहे, तर ते चांगलं असं फेटून घेतलं। आता हे दही आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर दही याच्यामध्ये घालताना ना फेटूनच घ्यायचं, जर फेटलं नाही ना तर त्याचे ज्या गाठी असतात तर त्या चिकनमध्ये जास्त व्यवस्थित अशा मोडल्या जात नाहीत। तर इकडे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, म्हणून मी थोडंसं मीठ वाढवलं। परत एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि एक 5 मिनिटांसाठी परत एकदा आपण याला झाकून शिजवून घेऊया। तर इकडे 5 मिनिटं झालेत आणि चिकन आपलं एकदम मस्त असं तयार झालं आहे। सुगंधसुद्धा खूप छान येतो। तर एकदा मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे। तर इकडे मी गरम मसाला घातला आहे
आणि भरपूर अशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, एकदम असं चिकनची मस्त अशी छान ग्रेव्ही तयार झाली. तर चपाती भाकरी भाताबरोबरसुद्धा खूप छान लागतं, चवसुद्धा अप्रतिम लागते. आणि एकतर आपण याच्यामध्ये वाटण तयार केलेलं नाही, तर त्याच्यामुळे हे चिकन बनवण्यासाठी खूप मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही. तर इकडे बघू शकता मस्त असं आपलं चिकन ग्रेव्ही तयार झालं, चवीला अप्रतिम लागते, झटपट तयार होते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की या पद्धतीने ही झटपट चिकनची रेसिपी ट्राय करा. चला तर बाय बाय.